बॉल ला मात्र पाहिलं तर बॅटच्या रडार मध्ये बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार। अकाउंट ओपन झालंय। शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच संघ 6 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय। पुन्हा एकदा बिग हिट केल्यापर्यंत यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे। क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले, जेल ड्रॉप झालाय, त्यानंतर एक सिंगल घेतली गेली आहे। खूप परिश्रम घ्यावे लागले क्षेत्ररक्षकाला, खूप दूरवरचं अंतर कापायचं होतं, बॉल पर्यंत पोहोचले देखील आणि लास्ट मोमेंटला हा बॉल हातातून निसटला आणि त्यानंतर रोशनला या ठिकाणी जीवनदान मिळतंय। धावसंख्या 7 या अंकावरती पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना नितीन भोसले गोलंदाजी करतायत। खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने। यावेळेला मात्र पहा प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे, चांगला स्ट्रोक खेळला गेलाय। क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत, 2 धावा इथे आल्या। धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलोय 9 धावा फलकावरती। पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे। 4 ओव्हरची मॅच आहे, आपण मॅच पाहतोय लांबच विपक्ष महाळून घे। सरपंच चषक 2025 मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षक मायबापांचं हार्दिक स्वागत करतोय। यावेळीचा बॉल ऑफसाइड क्षेत्राकडे खेळलाय, इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल। धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते, 10 धावा फलकावरती। या बॉलवरती सिंगल आली। लोअर फुल टॉस, षटक समाप्त। फर्स्ट ओव्हर कंप्लीट। नितीन भोसले षटकार आल्यानंतर फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात। आउट ऑफ बॉलिंग 10 धावा फलकावरती, विकेट गमावला नाहीये टीम लांबच संघाने। ऑन ड्राइव्ह फटका फसलाय। इथे पहा जेलची संधी होती, संधी गमावली आहे। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। धन्यवाद। 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली, 14 धावा। राजेश भोसले माळुंगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। आमच्या प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांचं लाख मोलाचं योगदान लाभतं, ते या ठिकाणी उपस्थित होतात। त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचं आणि प्रत्येक विकेट करिता राजेश भोसले यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज। सहा धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली, ती मात्र 20 धावा। या अगोदरच्या बॉलवरती झेल सुटला गेला, त्यानंतर फलंदाजाने आक्रमण चढवलं आणि धावसंख्या नेऊन ठेवले 20 अंकावरती। दोन्ही एंडच्या फलंदाजाने आक्रमक पवित्र हाती घेतलाय, आक्रमणाने फलंदाजी केली जाते, अटॅकिंग क्रिकेट खेळला जातो। धावसंख्येचा फरक आपण पाहतोय एकंदरीत 20 अंकावरती।
पहिल्या 2 बॉलवरती तब्बल 10 धावा येतात. राईट आर्म वर द विकेट. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, बॉल थांबणार नाहीये. लॉंग स्टॉपला हा बॉल आहे, मात्र इथे आउटफील्ड स्लो आहे. नो प्लस 2 धावा अर्थात 3 धावा मिळतील. वाईटचा इशारा, सॉरी. चला मॅच सुरू करा. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत वाईट चा इशारा. तेवीस धावा धावफलकावरती. सौरभ पुढचा बॉल घेऊन. यावेळेस चांगला बॉल आहे, लाईन चांगली आहे, पिचिंग चांगली झाली आहे. डॉट बॉल आलाय. यष्टी रक्षक विनय भोसलेच्या हातामध्ये बॉल. नेक्स्ट मैच केदारनाथ अक्कालपे बी विपक्ष अमरदीप धवली. यावेळेला मात्र ऑन ड्राइव्ह पाहायला मिळतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, एक धाव आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर चांगली फेकी पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 24 धावा. आज पुन्हा एकदा एक सर्वोत्तम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एनसीसी निवळी ए विपक्ष जय भवानी मोरनी ए. यावेळेला पहा शपल झाले आणि अगदी पाहिलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. 4 धावे टीमची धावसंख्या 28 अंकावरती. पारंपरिक प्रतिस्पर्धी मोरनी विरुद्ध निवली मॅच म्हटलं ना तर अनेक प्रेक्षक झोपेतून देखील जागे होतील अशी मॅच आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. आणि तीच मॅच पुण्याच एकदाच आपल्याला क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळेल. निवली विरुद्ध मोरनी. खऱ्या अर्थानं जावई यांच्यावरती फोकस असेल. मिलिंद शिंदे, किशोर शिंदे, संदेश शिंदे हे तिन्ही खेळाडू आहेत ना, हे निवळे गावचे जावई आहेत. त्यामुळे मॅच रफ अँड टफ होईल. या ठिकाणी उपस्थित मान्यवर षटक कंप्लीट झालं. या ठिकाणी षटक कंप्लीट झालं. तर निश्चितपणाने षटक समाप्त झालं. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसरा बॉल वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 28 धावा धावफलकावरती. कोयना पाचगाव विभागाचे सन्माननीय उपाध्यक्ष राजाराम सकपाळ, त्यानंतर शिवसेना शाखा प्रमुख पिंपरी ज्ञानेश्वर जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यायचं. आणि पंचाने दिलगिरी देखील या ठिकाणी व्यक्त केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतो 28-28. कुशाबुवा शिंदे आमचे मार्गदर्शक या मॅचचा आनंद घेतात. सन्माननीय राजाराम सकपाळ साहेब, सन्माननीय ज्ञानेश्वर जाधव साहेब, अगदी पाहिलं तर सुभाष भोईर माजी आमदार यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेना शाखा प्रमुख पिंपरी सन्माननीय ज्ञानेश्वर जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटलं तर ज्ञानेश्वर जाधव साहेब यांचं रक्त तळपताना आपण नेहमीच पाहिलं.
कट्टर शिवसैनिक आहेत आणि त्यांचे या व्यासपीठावरती शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज सचिन भोसले. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, उडवलाय, उंची गाठले, क्षेत्ररक्षक बॉल खाली, झेल ड्रॉप. 2 धावा तर आले. पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षकाची चुकी पाहायला मिळाली. 30 धावा धावफलकावरती. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप कालच्या दिवसामध्ये पाहिली तर वासोडे टीमच्या सलामीवीरांनी तब्बल 58 धावांची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप केली होती. त्याच वासोडे टीमला या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. पुढचा बॉल आघात, झेल सोडला, परिणाम भोगा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. नेक्स्ट मॅच अमरदीप धवली विपक्ष केदारनाथ अक्कल बेबी टीमचे कर्णधार. आपण आपला प्रवेश निश्चित करा. वाईट पुन्हा एकदा आला बॉल. सलगचा हा दुसरा बॉल जो अवंतर धाव देऊन गेला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले. 54 धावा. सलगच्या 2 बॉल आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन धावा दिल्या गेल्या. प्रथमेश शिंदे आपण या ठिकाणी संपर्क साधा. बिग हिट केलाय परंतु यावेळेला मिस्टॅम्प स्ट्रोक. नितीन भोसले बॉल पर्यंत पोहोचले, झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. पहिला विकेट गमावला टीम शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच संघाने. प्रथमेश पास झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला भावेश चव्हाण. राईट अमोर द विकेट. अकुट टप्प्याचा बॉल, शॉर्ट अँड पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, वंडरफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. धावसंख्या आपण 6 ने पुढे पाहतोय. एकंदरीत जाऊन पोहोचले तब्बल 57 57 धावा, 60 धावा. साठ धावा धावफलकावर. चला मॅच बॉल द्या. ऑल इंडियर्स तर पुढचा बॉल घेऊन हर्ष तयार झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल आहे. शॉट फाईन लेग मध्ये, क्षेत्ररक्षक परंतु इथे अतिरिक्त फेकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर ही सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 61. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या जर कोणी उभी केली असेल तर टीम मालदेव संघाने 89 धावा कालच्या दिवसामध्ये उभ्या केल्या होत्या 4 षटकाखेरीज. टीम मालदेव संघाने 61 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल बॅटची इनसाइड आहे. त्यातली गडा शॉट फाईन लेग मध्ये. पुन्हा चंदा चुकी पाहायला मिळाली. 2 धावा तर इथं मात्र सहजरित्या कंप्लीट केलं. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 63 धावा. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 63 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. अकुट टप्प्याचा बॉल या वेळेला बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार एकंदरीत जाऊन पोहोचले 69 या अंकावरती. जबरदस्त धावसंख्या उभी केली आहे लांबच टीम न. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 69 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल या डावातील हर्ष गोलंदाजी करतो राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला बॉल आहे. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 24 बॉल आणि तब्बल 70 धावांची आवश्यकता विजय करता टीम जय शिवाजी महाळुंगे संघाला. तर पुढील टॉस आपण करत आहोत आणि या टॉस साठी मी आमंत्रित करतोय पाचगाव विभागाचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर पिंपरी गावचे शाखा प्रमुख आदरणीय ज्ञानेश्वर जाधव साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करायचा. तर या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. सन्माननीय ज्ञानेश्वर जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते छापा आलाय आणि नाणेफेकी जिंकली आहे अमरदीप केदारनाथ अक्करपे बी टीमने. आनंद भातोसे निर्णय काय असेल? नक्कीच स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप छान आहे. दोन्ही टीमला देऊयात आपण शुभेच्छा. ओर टू कॉम्बॉक्स. या ठिकाणी शुभ आगमन झालंय मोरणी गावचे लेजंड क्रिकेटर त्यानंतर दोस्ती ग्रुपचे कमिटी मेंबर सन्माननीय दीपकजी शिंदे साहेब, विनोदजी भाऊ, त्यानंतर ज्यांचं सातत्याने मोरणी गावामध्ये मोलाचं सहकार्य असतं. दैविक कार्यक्रम असू द्या किंवा गावातील कोणताही सुखदुःख असू द्या, आमचे मित्र आमचे बंधू विश्वनाथ शिंदे यांचं देखील शुभ आगमन. आणि मोरणी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आमचे मित्र आमच्या गावचे भाचे सन्माननीय युवराज शेलार, महाराष्ट्र पोलीस हे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. या सर्वांचं आपण करूयात हार्दिक स्वागत. आणि त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती बसून या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल
हल हल चिक 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 हल हल चिक हल 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 तर इथून मात्र चौकार लगावला गेला आणि त्यानंतर आपण धावस पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय अकुट टप्प्याचा बॉल पूल केलाय सक्सेसफुल होईल का आणि झालाय फलंदाज सक्सेसफुल कल्पेश चव्हाणने ठोकलाय षटकार इथे जेल ड्रॉप विनय भोसले आले बॅटिंग करता हार्ड हिटर फलंदाज पॉवर हिटर फलंदाज विनय भोसले म्हटले ना तर मग सामाजिक पटलावरती देखील त्याचं नाव आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्याचं नाव आहे धावसंख्या जाऊन पोहोच 14 धावा धावफलकावरती नितीन भोसले यांना आपले हात खोलावे लागतील आक्रमकता दाखवावी लागेल नितीन भोसलेंना षटकातला बॉल अकुट टप्प्याचा बॉल इथे निराश झालाय फलंदाज धावा मिळू शकल्या जाधव आतापर्यंत पाहिलं तर हाफ ट्रॅकर बॉलचा अधिक वापर करतोय धावसंख्या आपण पाहतो रोखली गेल्या 14 अंकावरती जे स्कोर बुक पाहतोय आपण कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्कोर बुक आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं त्यामुळे कोयना क्रिकेट असोसिएशनला देखील आपण धन्यवाद देऊयात षटकातला पुढचा बॉल राईट मोर द विकेटने इथे झेलची संधी निर्माण झाली आहे परंतु बॉल लँड झालाय नो मॅच मध्ये रवदी पाचगाव
ज्या गावामध्ये आज विवाह देखील संपन्न होणारे रुपेश हुतेकर आणि उत्तम दर्जाचं भोजन त्या ठिकाणी आहे आणि सर्व कोयना रसिकांना कोयना खेळाडूंना तिथे भोजनाची व्यवस्था आहे. पुढचा बॉल यायला ऑन ड्राईव्ह केला बॉलला फ्लिक केला ऑन साइडला दिशा दाखवली आहे. विनय भोसले ना धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले आहे. 16 धावा. सिंगल डबल वरती भर दिला जातोय परंतु इथून पाहिलं तर चौकार षटकार येणं अत्यावश्यक आहे. षटक क्रमांक 2चा इथे समाप्तीचा इशारा दिला पंच मिलिंद शिंदे. आपण पाहतोय सरपंच चषक 2025 विद्यमान सरपंच अशोक दगडू शिंदे साहेब यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा खऱ्या अर्थानं संपूर्ण कॅश प्राइज, संपूर्ण ट्रॉफीज, संपूर्ण मॅन ऑफ द मॅच, संपूर्ण सन्मान चिन्ह, संपूर्ण पुष्पगुच्छ, अंपायर्स, कॉमेंटेटर्स, मंडप व्यवस्था, डीजे व्यवस्था, ग्राउंड व्यवस्था जी उपलब्ध करून दिली आहे ते आमच्या गावचे सरपंच अशोकजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून. तर निश्चितपणाने आपण त्यांना धन्यवाद देऊया मनाच्या अंतःकरणापासून. आमचे मित्र परमित्र निश्चितपणाने जशी महाभारतामध्ये आपण जोडी पाहिली श्रीकृष्ण आणि सुदामा आणि तशी जोडी मोरणी गावामध्ये प्रवीण शिंदे आणि सूरज शिंदे माझे अगदी जिवलग मित्र त्यांचं शुभ आगमन आपलं हार्दिक स्वागत. वेलकम सूरजजी. आज रिक्षा बंद ठेवून या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता या क्रीडा नगरीमध्ये ते पोहोचलेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून काल डिझेल आपल्याला मोफत लाभलंय. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल शॉर्टम पुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल वंडरफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सर्वात जास्त मेहनत कोणी घेतली असेल तर किशोर शिंदे यांनी आपला धंदा पाणी बंद देऊन गेले 4 मात्र ते पंचांची भूमिका असू द्या असू द्या व्यवस्था असू द्या खूप सारे घेतले आणि ते आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला बॅटिंग करताना बॉलिंग करताना पाहायला मिळतील. षटकातला पुढचा बॉल अमोल चव्हाण यांचा लोअर फुल टॉस. इथे मात्र प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे का पाहावं लागेल. बॉलला तर अडवलंय इथून मात्र सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने टीमची धाव कर 1च्या साह्यानं 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी करताना आपण अमोल चव्हाण यांना पाहतो. सामाजिक पटलावरचं एक मोठं नाव आणि त्याच नंतर एक शांत संयमी व्यक्तिमत्व या विभागातील आणि लांबच गावातील अमोल चव्हाण एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. सबमरीन डिलिव्हरी स्विंग आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अनुभवाने गोलंदाजी केली जाते आहे. त्यामुळे जीवनामध्ये अनुभव असणं तितकंच गरजेचं मग क्षेत्र कोणतेही असू द्या. धावसंख्या आपण पाहतो रोखली गेली आहे 23 अंकावरती. चांगली पहिल्या बॉलवरती षटकार आला परंतु त्यानंतर कमबॅक केला अमोल चव्हाण यांनी. बॉल यावेळेला मात्र पाहिलं तर मिड ऑफ ला खेळून काढलं. धावसंख्या 24. पुढचा बॉल राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अखुटा पाहिजे बॉल पूल गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार.
उपस्थित आहेत या मॅचचा आनंद घेतात. पाहू म्हटलं ना तर आमच्या गावातील प्रत्येक मुलाच्या गळ्यातलं ताईत सन्मानाने आदर केला जातो. या व्यक्तिमत्वाचा एक शांत संयमी व्यक्तिमत्व सन्माननीय विलाजी शिंदे साहेब यांचे छोटे बंधू आहेत. त्यानंतर युवराज शेलार यांना कोण विसरेल, त्यांनी आयोजन केलेलं मोरनी प्रीमियर लीगचं आयोजन लाजवाब. पुढचा बॉल ओहो यावेळेला फुलरलेनचा बॉल ऑन ड्राइव्ह ऑन साइडला बॉल लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक प्रथमेश बॉलची फेकी करतील. फक्त आणि फक्त सिंगल घेतली गेली आहे. नेक्स्ट मॅच बिगेस्ट मॅच आजच्या दिवसातील सर्वोत्तम मॅच असेल अमरदीप धावली विपक्ष केदारनाथ अक्कलपे ब. धावसंख्या आपण जाऊन पोहोचले एकंदरीत 31 धावा. विजय करता 6 बॉल आणि तब्बल 39 धावांची आवश्यकता आहे. केदारनाथ अक्कलपे ब आनंद बातोसे आपण आयोजकांशी संपर्क साधा. शेवटचे 6 बॉल शिल्लक या मॅच मध्ये आणि 6 बॉल मध्ये धावा काढायच्या तब्बल 39. लक्ष मोठं आहे, आव्हान मोठं आहे. खडतर रस्ता आहे, खडतर रस्त्यातून हा मार्ग शोधायचा आहे. आणि असं म्हणतात ना की काटा टोचल्याशिवाय वाटा सापडत नाहीत. या वाटा शोधायच्या असतील तर चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि खडतर प्रवासातून विनय भोसलेंना आपल्या टीमला विजय मिळवून द्यायचा आहे. पहा बॅट ज्या पद्धतीने आपटली जाते. व्हॉट अ शॉट, ये है विनय भोसले का जलवा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. यावेळेला मात्र क्रॉस लाईनने खेळायचा होता. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 38 धावा. मॅच संपली नाहीये कारण क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. गुड लेंथ वरती हा बॉल पिचिंग झालाय. डॉट बॉल इथे आलाय. धावसंख्या आपण पाहतो रोखली गेली 38 अंकावरती. सामना कुठेतरी निसटताना पाहायला मिळतोय महाविद्यालय संघाच्या हातामधून. अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये आपल्याला भेट देताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बिग हिट केलं, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. ठोकलाय विनय भोसलेने षटकार. खेळतात. पुन्हा एकदा पूल केलाय, सक्सेसफुल नाही होणार कारण जेल सुरेख टिपलाय. फलंदाज विनय भोसले बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. नुकतीच कोयना प्रीमियर लीग संपन्न झाली. त्या ठिकाणी आपण प्रेक्षणीय मॅच खेळवणार होतो परंतु काही कारणास्तव ती मॅच कॅन्सल झाली. अर्थात मॅच खेळवणार तो रायगड विरुद्ध ठाणे आपल्या कोयना समाजातील अंडर 19 ची मॅच होती आणि त्या मॅच सूत्र या खेळाडूच्या हातामध्ये दिलं होतं. संघनायक बनवला होता या खेळाडूला. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकुश चव्हाण. चांगला खेळाडू आहे, उभरता खेळाडू आहे, नवोदित खेळाडू आहे अंकुश चव्हाण. सामना निसटताना पाहायला मिळतोय महाविद्यालय संघाच्या हातामधून. या मॅच वरती पकड निर्माण केली आहे शिव छत्रपती स्पोर्ट्स लांबच संघाने परंतु सुशांत चव्हाणची कुठेतरी कमी जाणवते मॅच मध्ये. लोअर फुल टॉस फ्लिक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. इथून मात्र पाहिलं तर आमच्या या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित मान्यवर भारतीय सैन्य दलामध्ये ज्यांनी काम केलं
ज्यांनी भारत देशाची सेवा केली, मोरणी गावचे जावई, महाळुंगे गावचे सुपुत्र सन्माननीय महेंद्र भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला पाहिलं तर कव्हरला खेळलाय बॉल. मॅच फिनिश. टाटा बाय बाय. मॅच जिंकले शिव छत्रपती स्पोर्ट्स लांब संघाने. अभिनंदन अँड हार्ड लक टीम महाळुंगे. हार्ड लक विनय भोसले, हार्ड लक नितीन भोसले अँड टिम्पणी. बाबू मोरे निवळी यांच्या माध्यमातून आयोजनाला शुभेच्छा येत आहेत. तसेच एनसीसी निवळी सामना जेव्हा चालू होईल त्याकरता देखील शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद बाबू मोरे निवळी. तर या